नमस्कार. सर्वात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. मी दीक्षा गुरव माझ्या कोकण कन्या या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करते. तर आज मी आणि माझी दीदी बनवणार आहे कढई पुलाव. तर बघा कसा बनवतो. तर एक कढई घेतली, त्या कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये बटर टाकलं. तर बटर थोडंसं हे करू दिलं आणि त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे जिरं. तर जिरं टाकल्यानंतर त्याच्यामध्ये टाकला आम्ही आता कांदा थोडासा असं मस्तपैकी लाल होऊ द्यायचा आणि लाल होऊ दिल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आता टॉमॅटो. तर टॉमॅटो टाकून घेतला. तर अशा प्रकारे मस्त असं एकजीव करून घेतलं. थोडासा टॉमॅटो विरघळू दिला. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकली शिमला मिरची बारीक कटिंग करून. त्याच्यामध्ये नंतर टाकली कोबी. अशा प्रकारे मस्त असं ती भाज्या एकजीव करून घेतल्या. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे बीट कद्दूकस म्हणजे असं बारीक किसणीवरती किसून घेतला आहे, तो टाकला आहे. अशा प्रकारे सगळ्या भाज्या आपल्याला जे पाहिजे त्या भाज्या घ्यायच्या. त्याच्यानंतर आम्ही टाकला आहे वाटाणे. तर ते टाकल्यानंतर बॉईल करून घेतलेले होते उकडलेले बटाटे, त्याचे थोडे छोट्या फोडी करून त्या टाकल्या. त्याच्यानंतर गार्लिक चटणी टाकली. अशा प्रकारे मस्तपैकी असं हे करून ढवळून घेतलं. त्याच्यानंतर पावभाजी मसाला एक पॅकेट टाकलं. तर ही रेसिपी आहे ना, आपण रोडवरती जी पावभाजी खातो त्यांच्याकडे जे तवा पुलाव मिळतो ती रेसिपी आहे. तर त्याच्यानंतर आम्ही थोडासा गरम मसाला, तिखट मसाला अशा प्रकारे जे आमच्याकडे मसाले होते अवेलेबल ते टाकले. त्याच्यानंतर चवीनुसार त्या भाजीच्या अंदाजाने मीठ टाकलं आणि जो आम्ही हळद टाकून भात तयार करून घेतला होता, तो बिर्याणी राईस होता. तर तो मस्तपैकी असा मीठ टाकून आणि हळद टाकून तो हे करून घेतला होता, बॉईल करून तो टाकून असं मस्तपैकी त्याच्यामध्ये मिक्स केला आणि फायनली आमची रेसिपी तयार झाली आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आणि माझी रेसिपी कशी वाटली तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.